कधी विचार केलाय, की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस काहीतरी वेगळ्या रिझननी आपल्या आयुष्यात आलेला असतो? हो. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण सांगतात, की मीच प्रत्येक गोष्टीचं रिझन आहे. आणि ते रिझन कसं आहे? कृष्ण असं म्हणतात, की तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस तुम्हाला काहीतरी देण्यासाठी येतो. एखादा माणूस आपल्याला शिकवण देण्यासाठी येतो. एखादा माणूस आपल्या आयुष्यात ब्लेसिंगसाठी असतात. काही लोकं आपल्या आयुष्यात आपलं लाईफ चेंजिंग करण्यासाठी आलेले असतात. तर काही लोकं आपल्या आयुष्यात आपलं लाईफ पुढे घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. आपल्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी ते आपली मदत करतात. सो प्रत्येक माणूस एक्सेप्ट करा, की तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस तर परमेश्वराचा एक पार्ट आहे आणि त्यांनी आपल्याला आयुष्यात ती शिकवण देण्यासाठी पाठवलं आहे. सो एक दॅट इज अ पार्ट ऑफ गॉड. आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, की कर्म करा आणि फळाची चिंता नका करू. तुम्हाला तुमचं फळ भेटेल. येणाऱ्या प्रत्येक माणसाला तुमच्या आयुष्यात एक्सेप्ट करा आणि पुढे जाण्यासाठी तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तो तुमच्यापर्यंत आले असतात. प्रत्येकाचं कर्म तिथे आहे आणि प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कर्माने तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि त्याची लाईफ जर्नी तिथेच थांबते. प्रत्येक माणसाचा रोल तुमच्या आयुष्यात थोड्या-थोड्या काळापुरता असतो. तुम्हाला त्या गोलपर्यंत पोहोचवण्यापर्यंत आणि त्याचं कर्म काटण्यापर्यंत. सो बिलीव्ह इन गॉड. ही इज ऑल्वेज विथ यू. थँक यू.